तर नसरापूर इथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटताना दिसत आहेत। पुण्यातील डीपी रोड लोन ओनर असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले। जस्टिस फॉर चिमुकली अशी घोषणाबाजी करत घडलेल्या घटनेचा निषेध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणी करण्यात आली। तर आरोपीला फाशीची झाली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशाराही आंदोलकांनी दिला। खरं सांगायचं तर काल महाराष्ट्राची मान शर्मिनी खालती गेलेली आहे। म्हणजे अतिशय अमानवी घटना या महाराष्ट्रात घडली। एका चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। महाराष्ट्र नखशिखांत आदरलेला आहे आणि आमची या महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला ही मागणी आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅक न्यायालय नेमावं आणि त्या नराधमाला त्या विकृतीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। फास्ट ट्रॅकची गरज नाही। जे जिल्हा न्यायालय आहेत त्यांनी याची दखल स्वतःहून घ्यावी, अभिनिशो घ्यावी आणि त्याला 10 ते 15 दिवसाच्या आत त्याला फाशीची शिक्षा ही जर सुनावता येत नसेल तर त्याला आम्हाला पब्लिकच्या त्याला ताब्यात द्यावं। आम्ही काय करायचं ते करून घेऊ। मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं, या घटनेचं स्वागतच करण्यासारखी गोष्ट आहे। परंतु जोपर्यंत भारतीय फौजदारी कायद्यांमध्ये डिटरंट थेरीचा वापर आपण स्वीकारत नाही तोपर्यंत समाजामध्ये असे जे रॉंग डुअर्स आहेत किंवा जे गुन्हेगारी वृत्तीची माणसं आपल्या समाजात अवतीभोवती असतात त्यांना वचक बसणार नाही। तो वचक बसण्यासाठी डिटरंट थेरीचा वापर आपण लवकरात लवकर करावा आणि फौजदारी कायद्यांमध्ये तशा अमेंडमेंट्स लेजिस्लेचरनी कराव्यात अशी माझी विनंती सरकारला आहे।